सर्वांना नमस्कार. मी अमोल. आज मी आहे खानापूर गोवा हायवे, म्हणजे बेळगाव खानापूर हायवेच आहे हा. गोव्याला जॉईन होतो. बोर्ड बघितला, थोडी आठवण झाली मला की एखाद्या गोष्टीला खरा इतिहास आपण नाही बदलू शकत. म्हणजे सरकारने ऑलरेडी हा प्रांत गिळंकृत केला. 13,000 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया, सुपीक जमीन, नद्यांचा संगम, पाणी, अमाप जंगल, खनिज संपत्ती, मॅंगनीजचे साठे, लोहखनिजाचे साठे आणि त्याबरोबरच शेतजमिनी, सुपीक मालमत्ता म्हणजे सुपीक जमीन, त्याबरोबरच साखर कारखाने, कारण की ऊसाचं उत्पादन जास्त होतं, पाण्याचा पट्टा, या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं अर्थ म्हणूनच हा प्रदेश 1954ला दिला नाही गेला. ठीक आहे, असू द्या. त्या पलीकडचं अजून एक गोष्ट, बेळगाव नाव आहे, त्याला इतिहास आहे. बेळगाव ग्रामपंचायत होती, बेळगाव, जुनं नाव वेणूग्राम, सांगायची गरज नाही. पण बेळगावला बदलून आता बेळगावी केलं. हिंमत असेल तर वेगळं नाव काय ठेवू शकले असते, पण ठेवू शकत नाही, कारण की इतिहास आहे त्या नावाचं. बेळगावचं बेळगावी केलं. कन्नडामध्ये फक्त वचं बघा, कन्नडामध्ये जो शेवटचं व आहे त्याला बी केलं आहे आणि इंग्लिशमध्ये आय जॉईन केलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीला खरं तर मुळात कोणताही बेस नाही, कोणताही काडी मात्र त्याला सपोर्ट नाही, कुठलं हे नाही आहे. मला असं वाटतं हा बिनबुडाचा प्रयत्न आहे आणि हे सगळं करून काय होणार आहे, कुठला इतिहास पुसला जाणार आहे का? नाही. तर आजही मला असं वाटतं की ह्या प्रांतामधला म्हणजे बहुतांश माणूस जो आहे मराठी बोलताना, असं पण नाही की हे मायग्रेटेड आहेत, हे भूधारक आहेत, लँड ओनर आहेत. आणि त्याबरोबरच ह्यातला एक महत्त्वाचा तालुका म्हणजे खानापूर तालुका. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 99.99% लोक जिकडे जाल तिकडे मराठीच बोलतात. प्रश्न मराठीचा नाही, प्रश्न कन्नडाचा पण नाही. प्रश्न हा आहे की त्यांना आपल्या स्वतःच्या मायप्रदेशापासून वंचित ठेवलं गेलं आणि नुसतं वंचित ठेवलं नाही गेलं तर त्यांच्यावर अन्यायसुद्धा होतो. मग कुठे गेलं राज्यघटनेतलं कलम क्रमांक 29, प्रत्येकाला आपला भाषा सांभाळण्याचा अधिकार आहे. मराठी शाळेंवरती हातोडा पडायला लागला, मुंबईतच पडायला लागला. तर इथली काय गोष्ट, शर्नू सलगर नावाचा एक आमदार आहे, त्याने सुद्धा बिदरमध्ये घोषणा केली की शाळांना आपलं डिमांड नाही आणि त्या शाळा बंद करा. मी मान्य करतो, डिमांड नाही, तुम्ही मुलांचं मन वळवा. मुलांनी आपापल्या शाळेतल्या आम्ही सुद्धा मातृभाषेतून शिकलो आहे. आज मी सुद्धा प्राध्यापक आहे, मला मराठी भाषेतून कुठलंच शिक्षण घेतलं तर कुणीच अडवलं नाही. तर मला असं वाटतं की हा पूर्णपणे चुकीचा प्रयत्न आहे. कुठलंही नाव तुम्ही बदलू शकत नाही, इतिहास बदलू शकत नाही. सोन्यासारखा प्रदेश आहे, द्याल न द्याल ती गोष्ट वेगळी आहे, पण कमीत कमी नावाशी छेडछाड करून खूप चुकीची गोष्ट केली. मुंबईत आजही जवळपास खूप अशा कन्नड शाळा आहेत, खूप तमिळ शाळा आहेत, उर्दू शाळा आहेत, त्यांच्यावर अजून कुणीही अन्याय नाही केला. दुसरी गोष्ट, अशी खूप दुकानं आहेत. माझ्या मागच्या पोस्टमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, दुकानांवरती पाट्यासुद्धा कन्नडामध्ये, तर इकडच्या पाट्यांना का तोडलं जातं? खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. करू नका असं. एकत्र राहा, चांगले राहा, एकमेकांना पुढे घेऊन जा. बाकी पुढचा प्रश्न. धन्यवाद.